आदरणीय चैत्राम पवार यांच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती सन्माननीय डॉक्टर अंकुशराव कदम, या समितीचे स्वागताध्यक्ष आदरणीय अशोकरावजी काळे, स्वातीताई पाडळकर आणि ज्यांच्या निमित्ताने आपण इथे आलोत असे आदरणीय चैत्रामजी पवार आणि इथे उपस्थित सर्व सज्जनवृंद, बंधू आणि भगिनींना, आजकाल थोडी परिस्थिती बदललेली आहे. पुरस्कार शोधत लोक जातात. गेल्या काही वर्षामध्ये लक्षात असं आलं की पुरस्कार व्यक्तींना शोधत येतो. मला माहित नाही, पण मला खात्री आहे असा काही पुरस्कार आपल्याला मिळावा अशी काही चैत्राम पवारांनी काही तयारी किंवा असं काही अभ्यास केलेला नव्हता आणि असा प्रयत्नही केलेला नव्हता. गेली अनेक वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये असल्यामुळे याकरता लोक कसे उत्सुक असतात हे अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून परिस्थिती बदलली, मी असं म्हटलं. खऱ्या अर्थाने ज्या कल्पनेने अशा प्रकारचे पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न अशी ज्यांनी कोणी काही कल्पना केली असेल, त्या कल्पनेला न्याय देणारी एक शृंखला राहिली. पण गेल्या 8-10 वर्षामध्ये आपण बघतो आहोत की सर्वार्थाने या पुरस्कारांना न्याय मिळावा अशी मंडळी आपल्यासमोर आलीत. जशी आपण यादी वाचतो तेव्हा आपल्यालाही आश्चर्य वाटतं की ज्यांचं नाव कधी कोणी ऐकलं नाही अशा लोकांची नावं जेव्हा वाचतो आपण, तेव्हा मी जे मघा म्हटलं की पुरस्कार शोधत जातात माणसांना. चैत्रामजींना आधी पण एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तो ज्या संस्थेकडून मिळाला ती कुठे आहे हेही चैत्रामजींना माहीत नव्हतं. त्यामुळे पुढचं बाकीचं काही माहीत असायचं की कारण नाही आहे. कधी कधी या क्षेत्रातले अनुभव नसल्यामुळे पुरस्काराचं निमंत्रण आहे का काही कुठे एखादं कोर्टाचं समन्स आहे हे कळायलाही वेळ लागतो. काही गोष्टींचं आश्चर्य वाटतं. डॉक्टर आनंद पाठक इथे बसले. कल्याण आश्रमाने आनंद पाठकांना शोधणं हे फार कठीण काम नव्हतं. ते सहज सापडले असं मी म्हणत नाही, पण सहज गुंतले हे मात्र नक्की आहे. पण आनंद पाठकांनी चैत्राम पवारांना शोधलं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे आणि ती देणगी कल्याण आश्रमाला मिळाली. एक शिल्पकार दगडातून मूर्ती कोरत होत. जाणाऱ्या येणाऱ्यांनी म्हटलं की अच्छा, तुम्ही देवाची मूर्ती तयार करताय. तो म्हणाला नाही, देव आहेच, मी बाकीचं जे अनावश्यक आहे ते काढून टाकतोय. चैत्रामजी सारखे माणसं समाजाकरताच जन्माला आली. आम्हाला शोधायला थोडा कदाचित वेळ गेला असेल, पण बाकी आहे. त्यामुळे चैत्रामजींना कोणी घडवलं वगैरे असं शब्दप्रयोग मी करणार नाही, कारण ते योग्य नाही आणि ते बरोबरही नाही. पूर्वजन्माचे काही पुण्याई आहे, त्यांच्या घराण्याचे काही संस्कार आहेत.
आणि त्यामुळे एका छोट्या साक्री तालुक्यातल्या बारीपाड्यासारख्या एका छोट्या गावात जन्माला आलेले हे मुळामध्ये काही असल्याशिवाय इतकं प्रगट होत नाही. प्रगट होण्याकरता मुळात काही असावं लागतं. आणि आपण बघतो आहोत की चैत्रामजींचं व्यक्तित्व हे कशा प्रकारे आपल्यासमोर आलेलं आहे. बुद्धिमत्ता, प्रखर वक्तृत्व वगैरे असं काही लागतं एकदम असं नाही आहे. पण मनामध्ये जर एखादी तळमळ असेल, एक आत्मीय भाव असेल, करायचं म्हणून काही संकल्प असेल, तर मनुष्य सगळ्या प्रकारच्या परिस्थितीवरती मात करू शकतो. असं आपल्यापैकी अनेक जण सार्वजनिक जीवनामध्ये आपण काम करतो. एखादी गोष्ट समजावून सांगणं किती कठीण आहे आपल्याला माहिती आहे. समजलेली गोष्ट करायला लावणं हे आणखीन कठीण काम आहे. हे मुळामध्ये स्वीकार होणं, हां हे समजलं आणि बरोबर आहे, आणि मग ते करायकरता तयार करणं आणखीन कठीण काम आहे. आदरणीय चैत्रामजींना मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा त्यांनी केवळ सांगून थांबले नाही, त्यांनी करण्याकरता प्रेरित केलं. आणि केवळ उपदेश केला नाही तर स्वतः खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यातून जो कायापालट झाला तो कायापालट म्हणजे बारीपाडा आहे. आणि म्हणून या अशा प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये येण्यामध्ये जो आनंद आहे तो अशा वेगळ्या प्रकारचा आहे. कार्यक्रमाला जावं लागतं हा एक भाग आहे, कार्यक्रमामध्ये यावंसं वाटतं हा दुसरा भाग आहे. बऱ्याच वेळेला कार्यक्रमामध्ये जावं लागतं, पण या सभागृहामध्ये बसलेले प्रत्येकाला या कार्यक्रमाला यावंसं वाटलं आहे म्हणून आलेले आहेत. काही आणि म्हणून एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. मी मनामध्ये विचार करत होतो की कार्यक्रम संभाजीनगरमध्ये कुठे असेल. पुष्कळ इथे सभागृह आहेत, चांगले आहेत, लोकांना जायला यायला कदाचित सोयीचे पण आहेत, सवयीतले पण आहेत, अशी स्थानं पुष्कळ आहेत. पण आयोजकांना मी धन्यवाद देतो की त्यांनी स्थानही असं निवडलं आहे की ज्या ठिकाणी महात्मा गांधींच्या विचाराने एक मिशन म्हणून लोकांना तयार केलं जातं, अशा केंद्रामध्ये एका तयार झालेल्या व्यक्तीचा सन्मान आहे. आणि म्हणून एक आगळं वेगळं सगळ्या अर्थाने म्हणतच आहे. मला वाटत होतं की चैत्रामजी थोडं भाषण मोठं करतील. त्यांनी भाषण छोटं करणं हा आमच्यासारख्यांना संदेश आहे खरं म्हणजे. पण संदेश समजला तर आम्ही काय वेगळे आहोत असं होईल, म्हणून तो त्याकडे मी काही लक्ष देत नाही. या देशामध्ये फार प्रारंभापासून, म्हणजे आजची गोष्ट नाही आहे, कर्मशीलता ही स्वभावामध्ये राहिलेली आहे. आम्ही सर्वच काही ना काही कर्म करत असतो. काही आम्ही न विचार करता आमची कर्म होत असतात. ती प्राकृतिक आहेत, ती तुम्ही इच्छा असो का नसो ती होतच असतात. श्वास घ्यायला काही सांगावं लागत नाही. एखादी गोष्ट हवी आहे तर चालत जायला कोणी सांगावं लागत नाही. तरी एक स्वाभाविक कर्म आहेत. काही कर्म अशी असतात की जी करावी लागतात, त्याशिवाय पोट भरत नाही, त्याशिवाय जीवन चालत नाही. ते नाईलाज आहेत. नाईलाजाने होणारी काही कामं आहेत, ती करावी लागतात म्हणून करतात. पण खरे कर्मयोगी ते आहेत की जे नाही केलं त्यांचं नुकसान नाही, आणि केलं तर त्यांचा व्यक्तिगत फायदा काही नाही. अशा मार्गाचे मार्गदर्शक चैत्राम पवार आहेत. आणि म्हणून म्हणून अशा कार्यक्रमाला येण्यामध्ये आनंद येत आहे. आणि म्हणून हे भारताची एका अर्थाने जी प्राचीन कालापासून चालत आलेली आहे,
एक मालिकाची मालिका आहे. निष्काम कर्म हे केवळ गीतेमध्ये उपदेश सांगितला नाही, असे निष्काम कर्म करणारे लोक होते म्हणून भगवान कृष्णाने गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. गीतेमध्ये म्हटलं म्हणून निष्काम लोक करायला लागले असं नाही आहे. निष्काम कर्म हे स्वाभाविकपणे करणारी एक फार मोठी समाज जीवनामध्ये संख्या होतीच. भगवान कृष्ण त्याच्याकडे संकेत करतायत की असं निष्काम कर्म. आजकाल जरा भविष्य बघून लोक कामं करतात, भविष्याकडे बघून काय होणार आहे, काय मिळणार आहे, काही फायदा आहे का. पण असा ज्यांना व्यवहार काही कळत नाही ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी असतात. चैतराम पवारांनी असा कोणताही हिशोब न करता, कोणता हिशोब न करता प्राचीन परंपरेला साजेस अशी आपल्या जीवनाची रचना केलेली आहे. आणि म्हणून म्हटलं की ते जन्मतःच घेऊन आलेत काही गोष्टी, जन्मतःच घेऊन आले. ते थोडं खुल्लं विकसित झालं, फुललं, आम्हाला दिसायला लागलं, हे नंतरच आहे. ते आहे मुळामध्ये काही बीज रूपाने आहेत. कल्याण आश्रमाचं एक साधन सापडलं हाताशी, आणि म्हणून बीज रूपाने असलेलं जे अंकुरित झालं ते कल्याण आश्रमाच्या मुळे झालं. डॉक्टर आनंद पाडकरांचा उल्लेख मुद्दाम मी केला आहे. पण एखादं गोष्ट अंकुरित झाली आणि फुलली, पण विकासाची जर त्याच्यामध्ये मुळामध्ये काही ताकद असेल तरच ते मोठं होतं. चैतरामांचं जीवन कल्याणाश्रमामुळे कदाचित अंकुरित झालं असेल. ते जे फुललं आहे, ते मोठं झालं आहे, ते आत्म्यातल्या बीजामध्ये शक्ती असल्यामुळेच झालेलं आहे. आणि म्हणून असे पुरस्कार हे जनरीती म्हणून आहेत, आवश्यकही आहेत, मिळालेही पाहिजेत. आपला समाज इतका मोठा आहे आणि ज्या समाजाच्या वर्गामध्ये चैतरामजी काम करत आहे तो वनवासी समाज आहे. समाज म्हटलं की काही ना काही प्रश्न असतातच. एक व्यक्ती असेल तर काही प्रश्न नाही, काहीच प्रश्न नाही. पण 2 जण आले तर प्रश्नांचं सुरुवात होते. आणि मग इतका मोठा समाज आहे करोडोचा, तर समाजामध्ये प्रश्न असणार नाही असं कधी म्हणता येत नाही. समाजामध्ये सवय अशी आहे की प्रश्नांचा अभ्यास करू, प्रश्नांवरती शोधकार्य करू, प्रश्न सोडवण्याचे मार्ग लोकांना सांगू. शोध संशोधन करत करत ग्रंथालयांची शोभा वाढवू. पण केवळ प्रश्न समजला त्यांनी प्रश्न सुटत नाही. म्हणून एक वेळ प्रश्न समजला नाही तरी चालेल, पण तो सोडवण्याकरता प्रयत्नाची दिशा पकडणं आणि तो प्रश्न सोडवण्याकरता प्रयत्न करणं, हे जे करतात ते खऱ्या अर्थाने कर्मयोगी असतात. खऱ्या अर्थाने कर्मयोगी आहेत. आणि म्हणून ज्यांना वनवासी जीवनाचे प्रश्न समजले, गरिबीमुळे, अज्ञानामुळे, सुविधांच्या अभावामुळे, विविध प्रकारच्या असामाजिक शक्तींच्या हस्तक्षेपामुळे ज्या लोकांचं जीवन फुललं नाही, विकसित झालं नाही, अशा क्षेत्रामध्ये उभं राहून काम करणार. म्हटलं की प्रश्न असतात, प्रश्न समजले पण पाहिजेत आणि सोडवण्याकरता संकल्प करणारे लोक पाहिजेत. ते या कल्याण आश्रमसारख्या, राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या या कामातून अशी तयार झालेली मंडळी आहेत की प्रश्न समजले
आणि प्रश्नांची चर्चा न करता ते सोडवण्याकरता मार्गावर चालणं प्रारंभ केलं तर मार्गदर्शक नाही. कोणीतरी अशा कठीण वाटेवरती चालायला प्रारंभ करावा लागतो, त्याशिवाय मार्ग तयार नाही होत. आपण आज जितके हायवे, राज्यमार्ग, महामार्ग वगैरे बघतोय, हे पूर्वी जंगल होतं सगळं. तर कोणीतरी तिथे आतमध्ये जंगलामध्ये शिरला असेल, त्याच्या जाण्यामुळे एक पायवाट तयार झाली असेल. त्या पायवाटेवरून चालणारे आणखीनही काही लोक आले असतील, त्यातून काहीतरी तो एक रस्ता तयार झाला असेल आणि त्यातून महामार्ग तयार झाले असतील. तो चालणारा जो पहिला असतो ना, त्याचं कौतुक आहे, त्याचं श्रेय आहे, त्याचं योगदान आहे की जो पहिल्यांदा काय आहे पुढे माहीत नाही पण चालायला लागला आणि आपोआप लोक मागे यायला लागले. मला असं वाटतं की चैत्रामसारखी माणसं ही अशा अर्थाने समाजाचं नेतृत्व करणारी असतात की जी स्वतः चालतात, मागे आपोआप लोक येतील याची त्यांना खात्री असते. म्हणून ते अशी शृंखला भारतामध्ये, जगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी असतील लोक नाही असेल. म्हणून आव्हानं स्वीकारणं आणि आव्हानांना तोंड देण्याकरता सर्व ताकदीने उभं राहणं हे निष्क्रिय लोकांचं काम नाही, हे चर्चा करणाऱ्यांचं काम नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या व्यक्तींचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान होणं हे एक स्वाभाविक जे व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे. तुम्हाला आम्हाला आनंद त्याचा आहे की आपल्या एका अत्यंत जवळच्या परिचित, नेहमी आपण ज्यांना बघत आलो अशा व्यक्तीला हा पुरस्कार मिळतोय, याचा इथे बसलेल्या सर्वांना जो आनंद आहे तो आहे. इथे बसलेल्या कोणालाही असं वाटणार नाही की अच्छा पद्मश्री मिळणं इतकं सोपं आहे, चैत्रामजींना मिळालं तर मलाही उद्या करायला मिळू शकेल असं नाही. असं होईल की नाही मला माहीत नाही, असं झालं तर वाईट नाही, पण असं होतं की नाही मला माहीत नाही. म्हणत त्या कर्मपथावरती चालण्याकरता जे पुरुषार्थ लागतो, जे एक हिंमत लागते, जे एक धैर्य लागतं, एक मनाची शांती लागते, चालण्याचा एक संकल्प असावा लागतो, तो चैत्रामजींकडे आहे. आणि म्हणून या पुरस्काराचं एक विशेष महत्त्व आहे. पुरस्काराचं महत्त्व चैत्रामजींना मिळाला म्हणून अधोरेखित होत आहे, अधोरेखित. आणि म्हणून अशा मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा तुम्हा आम्हाला पाय वाटेवरून पुढे गेलेल्या आणि आता वनवासी भागामध्ये जनजाती बांधवांसाठी काम करण्याचा एक प्रशस्त मार्ग तयार झालेला आहे. त्या मार्गावरून आपल्याला केवळ चालायचं आहे, आपल्याला रस्ता शोधायचा नाही आहे, आपल्याला रस्ता तयार करायचा नाही आहे, आपल्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट होणार नाही अशी प्रकारची आजची विकसित अवस्था आज आहे. फक्त तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये जाण्याचं बीज अंकुरित होण्याची आवश्यकता आहे. आजचा कार्यक्रम हे बीज तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये अंकुरित होण्याकरता पुरेसा आहे, पुरेसा आहे. शेतकरी असतात कुशल, पण शेतीचं जेव्हा आम्ही वर्णन ऐकतो आणि करतोय, की बीज चांगलं आहे म्हणून ते अंकुरित होतं असं नाही आहे. आणि म्हणून म्हटलं गेलं की बीजाला पोषण करणारी एक जमीन असावी लागते, माती असावी लागते. नुसतं बीज चांगलं आहे तर ते वाळवंटामध्ये काही अंकुरित होणार नाही, ते ओसाड जमिनीवरती अंकुरित होणार नाही, बीज किती चांगलं असतं तरी.
पण त्याला तशी सुपीक जमीन लागते. जमीन सुपीक आहे, बीज पण चांगलं आहे, परंतु हवामान अनुकूल नाही आहे, काय होणार. त्यामुळे नुसती काळी जमीन आहे आणि काही टाका इथे पेराल ते उगवेल असं करून काही होत नाही. त्याला योग्य प्रकारचं पोषक प्राकृतिक वातावरण लागतं, त्यातून ते होत असतं. पण हे तिन्ही गोष्टी चांगल्या आहेत. पण चौथं, जर करणारा शेतकरी हा त्या भावनेचा नसेल तर कितीही जमीन सुपीक असो, कितीही बीज चांगलं असो, कितीही जलवायू अनुकूल असो, फळ मिळत नाही. आणि म्हणून या चारही गोष्टी असाव्या लागतात. चैत्रामजींकडे बघत असताना मुळामध्ये अंकुर एक सशक्त बीज आहे. वनवासी कल्याण आश्रमासारख्या संस्थेची एक पोषक भूमी मिळालेली आहे, पोषक भूमी मिळालेली आहे. आज गेल्या 50-60 वर्षामध्ये वनवासी बांधवांकडे बघण्याची, त्यांचे प्रश्न समजून घेण्याची दृष्टी पण विकसित झालेली आहे. समाज एक अनुकूलतेकडे येत चाललेला आहे. सहाय्यता करायला नाही, प्रत्यक्ष कृती करायला सुद्धा तो तयार होतो आहे. असं एक पोषक वातावरण तयार झालेलं आहे. आणि चैत्रामजींसारख्याकडे बघितल्यानंतर आपणही आपली ऊर्जा आणि शक्ती लावली पाहिजे असा संदेश आम्हाला मिळतो. या चार गोष्टी जर एकत्र असतील तर समाजाचं चित्र हे बदलणं अवघड नाही, सोपं आहे. सगळ्या प्रकारच्या प्रतिकूलतेतून आपण आज भारत बाहेर आलेला आहे. भारताने आपली शक्ती ओळखली आहे, जगाने सुद्धा भारताची शक्ती ओळखली आहे. आता फक्त तुमच्या आमच्यासारख्यांचं कामच एवढंच असतं की त्या शक्तीचा अनुभव घेत घेत आपणही तो पुरुषार्थ केला पाहिजे, आपणही ती हिंमत दाखवली पाहिजे. 2-4 चांगले नेते आणि चांगली माणसं झाली म्हणजे देश मोठा होतो असं नाही. जोपर्यंत देशातली सामान्य माणसं या भावनेशी एकरूप होत नाहीत आणि आपल्या अंतःकरणामध्ये स्वाभिमानाचा भाव घेऊन उभे राहत नाहीत, तोपर्यंत काही काळाकरता देश चमकेल, परंतु स्थायी रूपाने जगाला मार्गदर्शन करणारा भारत जर हवा असेल तर तो केवळ संकल्पाने होणार नाही, कृतिशीलतेने होणार आहे. वसुंधरा परिवार हमारा गीत चांगलं आहे, तिथले भाव समजून घेऊन उभं राहण्याची आवश्यकता आहे. भारताच्या इतिहासामध्ये वेळोवेळी असे सुवर्ण कालखंड येऊन गेलेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी फक्त 6 कालखंड सापडलेत आणि म्हणून ते 6 सोनेरी पानं पुस्तक त्यातून पुढे आलं. मला असं वाटतं की गेल्या 10-12 वर्षामध्ये या देशाचं सोनेरी पान 7वं हे लिहायला प्रारंभ झालेला आहे. फक्त त्याची अनुभूती तुम्ही आम्ही सर्वांनी घेण्याची आवश्यकता आहे. आजचा कार्यक्रम हा आम्हाला अशाच प्रकारचा संदेश देतो आहे, तो आपण स्वीकारूया. त्या संदेशाप्रमाणे आपलं जीवन आपण त्या कामासाठी लावूया. हाच या कार्यक्रमाचा संदेश मी आयोजकांना मला या कार्यक्रमाला येण्याची संधी दिल्याबद्दल, चैत्रामजींचं सान्निध्य काही मिळालं त्याबद्दल आनंद व्यक्त करून, आणि चैत्रामजी आणि सौभाग्यवती पवार यांनी जो विडा उचलला आहे, संकल्प उचलला आहे, त्या संकल्पामध्ये सर्व समाजही सहभागी होईल असा विश्वास व्यक्त करून आज त्यांच्याकडे जे सामर्थ्य आहे ते अधिक पटीने वाढावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आणि आपणा सर्वांना नमस्कार करून माझं बोलणं संपवतो.